टीव्ही, थिएटर किंवा अगदी टाइमपास म्हणून आपल्यापैकी प्रत्येकजण पॉपकॉर्न खात असतो. पण आता टाइमपास म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या याच पॉपकॉर्नवर कर भरावा लागणार आहे. जीएसटी परिषदेच्या पार पडलेल्या बैठकीत पॉपकॉर्नला 3 प्रकारच्या टॅक्स स्लॅबमध्ये आणण्यात आले. त्यामुळं इथून पुढच्या काळात खिशाला परवडणाऱ्या पॉपकॉर्नसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. पॉपकॉर्न सारखी वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणण्याची गरज का पडली आणि भारतासह जगभरात ही बाजारपेठ किती पसरली आहे पाहूयात सविस्तर. जीएसटी परिषदेच्या पार पडलेल्या बैठकीत पॉपकॉर्नला 5%, 12% आणि 18% या 3 टॅक्स स्लॅबमध्ये विभागण्यात आले. खरं तर भारतात पॉपकॉर्नची बाजारपेठ लहान नाहीये. अंदाजे भारतात पॉपकॉर्नच्या बाजारपेठेतील उलाढाल सुमारे 1200 कोटी रुपयांची. 2030 पर्यंत ही आकडेवारी जवळपास 2600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. जीएसटी परिषदेत पॉपकॉर्नवरील कर दर त्यांच्या फ्लेवरनुसार निश्चित करण्यात आले आहेत. यात मसालेदार पॉपकॉर्न पॅकेजिंग नसेल तर 5%, पॅक आणि लेबल केलेल्या स्वरूपात असल्यास 12% कर आकारण्यात येणार आहे. तर साखरयुक्त पॉपकॉर्न म्हणजेच कॅरॅमेल पॉपकॉर्न सारख्या प्रकारांना साखरयुक्त मिठाई मानण्यात आले तर त्यावर 18% जीएसटी लागणार आहे. जगभरातील पॉपकॉर्नची बाजारपेठ किती कोटी रुपयांची पाहूयात. जगभरातील पॉपकॉर्नची बाजारपेठ 75,000 कोटी रुपयांची. एका अहवालानुसार 2023 ते 24 पर्यंत पॉपकॉर्न मार्केटमध्ये 12%हून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जगात पॉपकॉर्नची बाजारपेठ 75,000 कोटी रुपयांची आहे. त्यामुळं सरकारला पॉपकॉर्न पासून पैसे मिळवणं किती महत्त्वाचं झालंय याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. भारतातील पॉपकॉर्न मार्केट किती मोठं आहे पाहूयात. भारतातील पॉपकॉर्नची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. यात गेल्या काही वर्षात 10%हून अधिक वाढ झाली आहे. तर 2023 पर्यंत याच्या बाजारपेठेत 12%हून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आकडेवारीनुसार 2023 पर्यंत पॉपकॉर्नची बाजारपेठ 1158 कोटी रुपयांची होती, जी सध्या सुमारे 1200 कोटी रुपयांवर येऊन पोहोचली आहे. विशेष म्हणजे 2030 पर्यंत हा आकडा 2572 कोटींचा आकडाही पार करू शकतो. 2024 ते 2030 पर्यंत देशातील पॉपकॉर्न मार्केट 12.1% दरानं वाढण्याची अपेक्षा आहे. पॉपकॉर्नची बाजारपेठ वाढण्याची कारणं काय आहेत पाहूयात. खरं तर देशात पॉपकॉर्नच्या वाढत्या खपाचं मुख्य कारण म्हणजे मल्टीप्लेक्स आणि चित्रपटगृहांमध्ये जाण्याचा सर्वसामान्यांचा कल हे आहे. याशिवाय दुसरीकडे घरांमध्ये पॉपकॉर्न खाण्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जर आपण आकडेवारीवर एक नजर टाकली तर 2021 मध्ये रेडी टू ईट पॉपकॉर्न हा सर्वाधिक कमाई करणारा प्रकार होता. तर मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न हा सर्वात वेगाने वाढणारा सेगमेंट होता. जर आपण याच्या विक्रीवर नजर टाकली तर भारतातील मल्टीप्लेक्स पीव्हीआर मध्ये दररोज सरासरी 18,000 पॉपकॉर्न टबची विक्री केली जाते. पॉपकॉर्नची जागतिक बाजारपेठ किती मोठी आहे पाहूयात. भारतासह जागतिक बाजारपेठेतही पॉपकॉर्नची मोठी बाजारपेठ आहे. मॉर्डर इंटेलिजन्सच्या अहवालानुसार 2024 मध्ये पॉपकॉर्नची बाजारपेठ 8.80 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 75,000 कोटी रुपयांचे आहे, जे 2029 पर्यंत 14.89 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1.26 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. पॉपकॉर्नची सर्वात मोठी बाजारपेठ उत्तर अमेरिका आहे, तर सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आशिया पॅसिफिक आहे. तर मंडळी, पॉपकॉर्न सारखी वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.